आज कोणत्या गणपतीला जायचं मित्र? चला रांजणगावच्या गणपतीला. रांजणगाव. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो किती वेळ लागतो आणि कसं कसं झाला, म्हणजे पूर्ण आयटरनेरी दाखवणार तुम्हाला. याच्यातलं बूट कोणतं घालू? काळी पॅन्ट घातलेली मी आणि काळा शर्ट आहे. तुमच्या चेहऱ्याला जो शोभेल म्हणजे काळा बूट घाला. आम्ही निघालो आता रांजणगावकडे. आता आमची मस्तपैकी आम्ही आमचे टार्झन काढणार आणि आमच्या तिसऱ्या मित्राला पिकअप करायचं आहे आज. त्याला दाखवतो आमचा तिसरा मित्र. वहिनी पण येणार आहेत सोबत, पण होपफुली वहिनीला व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकत आम्ही. चला, ही आमची टार्झन द वंडर कार. मग आपला हत्यार काढ लागते ना गाडी पुसासाठी. गाडी धुवा लागते पहिले. त्याकडे पैसे नाही झाला मग. तेरे ऐसा अमीर आदमी तो सबको बनना चाहिए. अमीर गरीब गरीब क्यों बनेगा? तू गरीब थोडी आहे. गणपती बाप्पा मोरया. तर जर तुम्ही सुसपाषाण रोडवर राहत असणार ना, तर इथला साई वडापाव सेंटर बघा. हा इथला वडापाव खाऊ शकता तुम्ही, खूपच टेस्टी आहे. नाही बघा, हा माझा मित्र सौरभ भाऊ शिंदे वडापावची ऑर्डर देताना. देव जल्दी चाय देव, नहीं तो डालता कहीं पे. नाटक बघणं किती करते लेखाचा. हे चामुंडा चाय मस्त बढिया चाय भेटते. हा देव. जसं आपण म्हटलं होतं आम्ही आमचा तिसरा मित्र दाखवणार. हा बघा आमचा तिसरा मित्र. त्याचे भाऊ पण लाजले आहे थोडेसे. बघा बघा कसा लाजतोय. शरबत एक नंबर काढलेला शरबत. कसं आहे रे? एकदम शरबत. जेवण कसं आहे? नेहमीप्रमाणे आपलं जेवण काढलेलं. खाऊ तर राहिला रे पुरण. पोटाची भूक आणि पैसे दिलेले. पैसे आहे ना कोण? हा काय आधी ना जेवण चांगलं सापून गेलं असतं. करे पाकू या गुलाबजामुनला पाक केला काढला. गुलाबजामुन तुम्ही दिला. काय ना गुलाबजामुन बस झालं ना रे बा. जामून. फायनली मंदिराच्या आवारात पोचलोय. गाडी इथे पार्क केली आहे. म्हणजे पार्किंगची सुविधा आहे इथे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर सगळ्यांची. 4 व्हीलरला पार्किंगला काहीतरी 50 रुपये आहेत आणि 2 व्हीलरला बहुतेक 30 रुपये आहेत. हां हे बघा 4 व्हील. अशी टोकरी घेतली आम्ही. पेड्यावाली जर घेतली तर ही 70 रुपयाला पडली. तर 100ला पडली. पेड्यावाली जर घेतली तर बिना पेड्यावाली 70 रुपयाला आहे. हे एंट्रन्स. आणि एंट्रन्स केल्यावरती त्यानंतर चप्पल बूटचं स्टँड पण आहे. तुम्ही तिथे काढू शकता. असं नाही की बाहेरच फुलं घेतले वगैरे हार वगैरे घेतले तिथून काढा लागते. हे इथे बघा, हे इथे स्टँड आहे तर इथे काढू शकता तुम्ही तसं ते. आणि प्रत्येक एक पेअरला 2 रुपये नाग आहे इथे लिहिलेलं आहे तसं. 2 रुपीज पर पेअर. काल दर्शनाची लाईन पण आहे जी 100 रुपये पर हेड आहे. बट आम्ही ती नाही निवडलं. आम्ही निवडलं आहे की आम्ही जाणार लाईनने. अर्धा तास लागतो फक्त लाईनने. इथे एवढी वेटिंग आहे. तर तुम्हाला सांगतो आज रविवारी आम्हाला किती वेळ लागला दर्शनासाठी. तर ठीक आहे. तर आता वाजले 4:10 झाले. तर दर्शन होऊन कितीला होते सांगतो. हे बघा इथं आहे 100वाली पास. म्हणजे या इथून तुम्हाला या गेटमधनं सोडतील. मग हे जसं येत आहेत. तर आम्ही 4:10 लाईनमध्ये लागलो होतो. तर 4:25 म्हणजे 15 मिनटात आम्ही एवढं हे कवर केलं आहे. म्हणजे पास घेण्याची काहीच गरज नाही. तुम्ही सरळ लाईनमध्ये जरी उभे राहिलात तरी 10-15 मिनटाचा फरक आहे फक्त. खरं म्हणजे आम्ही विकेंडला आलेलो आहे. म्हणजे रविवार आहे आज आणि संध्याकाळी 4-4:30 होत आहेत तरी पण गर्दी नाही आहे. 4:10 लाईनमध्ये लागलो होतो आम्ही. तर 5ला दर्शन झालं. म्हणजे तुम्हाला पास वगैरे काढण्याची काहीच गरज नाही काही गरज नाही. पाऊण तासात आरामात होऊन जाईल. पाऊण तासात तुमचं दर्शन होऊन झालं. आज विकेंड आहे म्हणजे रविवार आहे तरी पण आमचं दर्शन झालं आहे. तर तुम्ही इथे मस्त छान आपलं प्रसाद वगैरे भेटतो मोदकाचा वगैरे तिथून घेऊ शकता. आणि बसायला इथे ध्यान मंदिर वगैरे आहे. म्हणजे आवारात तुम्ही छान बसू शकता. फॅमिलीसोबत आले तरी चांगलं एरिया आहे. यश हा प्रसाद टाकला तर खातोय आणि इकडे आवाज येतोय बघत नाही. ए प्रसाद पाहिजे का डॉगेश? हे डॉगेश पेढ्यासारखाच झालाय. पेढे खाऊ खाऊ. ते बघा चालला. तर होतं आजची ट्रिप.
एक नंबर दर्शन झालं, प्रसादी भेटला. चांगला बोलार जरा ब्लॉग व्हायचा आपला. आज सकाळी नाही, आज आम्ही 12:30ला निघालो होतो दुपारी आणि दर्शन वगैरे करून आता संध्याकाळचे 5:30-6 झाले. तर म्हणजे आम्ही पाषाणला राहतो, तिथनं 60 किलोमीटर येते रांजणगाव गणपती. तर अराऊंड 6 तासात आमची ट्रिप पूर्ण झाली. पूर्ण म्हणजे फक्त दर्शन झालं. आता घरी जायला किती वेळ लागतो ते माहिती नाही. हां, बट येताना तुम्हाला या रूटवर ट्रॅफिक खूप लागणार, म्हणजे शिक्रापूर ते रांजणगाव पूर्ण पॅक मिळणार. तर तुम्ही अकॉर्डिंगली प्लॅन करा. आम्ही कारने आलो आहे, मे बी थोडा एक हात तास जास्त लागला. तुम्ही बाईकने आला तर अर्धा एक तास कमी लागेल तुम्हाला. पण 6 तासात पूर्ण दर्शन वगैरे होऊन सर्व होऊन जाते. परतीच्या मार्गाला लागणार तर समजेल किती वेळ लागतो. तर म्हणजे एक मॅनेजमेंट चुकलं आहे. तुम्ही चप्पल जिथे काढता ना, तर तुम्ही जिथनं एंट्री घेता परत तुम्हाला तिथेच यावं लागतं चप्पल घ्यायसाठी, जरी तुमचं दर्शन झालं तरी.